मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचं संकट आलं आणि नेत्यांचे भत्ते कमी झाले. आता मोदींनीही स्वतःच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या. म्हणजे भारताची पण परिस्थिती बिघडतीये का? अनेक लोक तर सरळ बोलायला लागलेत की भारत पण पाकिस्तानच्या रस्त्यावर चाललंय. पण खरंच असं आहे का की सोशल मीडियावर थोडं जास्तच रंगवलं जातंय? चला तर मग अगदी साध्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी निकिता दनके. रोखठोक चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जगात सध्या सगळ्यात मोठा मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे कच्चं तेल. कारण जगात कुठेही युद्ध झालं तर मध्य पूर्वेत तणाव वाढला, समुद्री मार्ग बंद होण्याची भीती निर्माण झाली की सर्वात आधी तेल महाग होत आणि तेल महागलं की त्याचा थेट फटका भारतासारख्या देशांना बसतो. कारण आपला भारत अजूनही बाहेरून मोठ्या प्रमाणात तेल विकत घेतो. म्हणजे आपण आपल्या घरातलं गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल हे सगळं मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशांवर अवलंबून ठेवतो. आता हेच संकट थोडं वाढायला लागलं आणि सरकारने सावध पावलं उचलायला सुरुवात केली. त्यातच मोदींनी स्वतःच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्याची बातमी आली. आधी मोठा ताफा असायचा, आता खूप कमी गाड्या वापरायला जात आहेत. आता अनेकांना असं वाटलं की अरे देवा, देशात इतकी वाईट परिस्थिती आली का? पण इथे एक गोष्ट समजून घ्या, ही पाकिस्तान सारखी आर्थिक मोडतोड नाहीये, तर हा जास्त करून काटकसरीचा संदेश आहे. सरकारला हे दाखवायचं आहे की जर सामान्य माणसाला पेट्रोल वाचवायला सांगत असू तर नेत्यांनीही उदाहरण दाखवायला हवं. म्हणजे हा थोडासा सिम्बॉलिक डिसिजन आहे. देश संकटाच्या काळात आहे, आपणही जबाबदारीने वागतोय, हा मेसेज सरकार देताना दिसतंय. आता पाकिस्तानची परिस्थिती वेगळी का आहे? कारण पाकिस्तानवर आधीपासूनच मोठं कर्ज आहे, डॉलरची टंचाई आहे, IMF कडून वारंवार मदत घ्यावी लागते आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेवर खूप दबाव आहे. त्यामुळे तिकडे सरकारला खरंच खर्च कमी करावे लागले. काही ठिकाणी मंत्र्यांचे भत्ते कमी झाले, पेट्रोलच्या सुविधा देखील कमी झाल्या आणि विकास कामांवरही परिणाम झाला. पण भारताची स्थिती अजून तिथपर्यंत गेलेली नाही. कारण भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी आहे. भारताकडे मोठा फॉरेन रिझर्व्ह आहे. म्हणजेच बाहेरच्या संकटांना काही काळ तोंड द्यायची ताकद भारतामध्ये आहे. शिवाय भारत आता फक्त एका देशाकडून तेल घेत नाही, तर अनेक देशांमधून तेल खरेदी करतोय. म्हणजेच धोका कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यात सरकार आता इलेक्ट्रिक वाहनं, सोलर एनर्जी, हरित ऊर्जा यावर जोर देते. कारण भविष्यात तेलावरच पूर्ण अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं, हे सरकारलाही समजलंय. पण याचा अर्थ धोका नाही असंही नाही बरं का? कारण जर युद्ध अजून वाढलं आणि महिनोमहिने असं सुरू राहिलं तर महागाई वाढू शकते, पेट्रोल महागू शकतं, रुपये कमजोर होऊ शकतो. म्हणजेच सामान्य माणसांच्या खिशावर परिणाम होणारच. म्हणून सरकार आजपासूनच थोडी काटकसर, थोडं फ्यूल सेव्हिंग आणि थोडीशी प्लॅनिंग करताना दिसतंय. म्हणजेच परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच तयारी सुरू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर थोडक्यात काय, मोदींनी गाड्या कमी केल्या म्हणजे भारत पाकिस्तान होतंय असं सरळ म्हणणं चुकीचं आहे. हा निर्णय जास्त करून सावधगिरीचा आणि लोकांना संदेश देणारा दिसतोय. पण हो, जगात तेलाचं संकट अजून वाढलं तर भारतालाही कठीण निर्णय घ्यावे लागू शकतात आणि म्हणूनच सरकार आतापासूनच तयारी करताना दिसतंय.